नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काय मग काकूंवरचा पॉडकास्ट एन्जॉय करताय ना तुम्ही? असं वाटते आता की हा पूर्ण आठवडा काकूंवरतीच पॉडकास्ट करू मी। तसं पण कितीतरी गोष्टी आहेत ह्या काकूंविषयी बोलण्यासारख्या आणि एका पॉडकास्टमध्ये तर ते आटपणं शक्यच नाही आहे। आता काकूंचे काही भक्त बोलतील की अजून पण लोक आहेत युट्यूबवरती, तू त्यांना का नाही बोलत, हिला सूट दिली का, तिला सूट दिली का, हिला तू घाबरलीस, तिला तू घाबरली। तसं काही नाही आहे हा अंधमंद भक्तांनो। काय आहे ना, टोमल काकू माझ्या खूप जास्त आवडत्या आहेत किरकिड्यानंतर, त्यामुळे मी काकूंवरती न चुकता पॉडकास्ट करते। बाकी लोकांचेही व्हिडिओ बघायचे आहेत मला, पण त्यांचं बघत बसली ना तर ह्या काकूवरती बोलायचं राहूनच जाईल। आणि इतर कोणाही पेक्षा किरकिडा आणि टोमलाबाई सगळ्यात जास्त कांड करणारे लोक आहेत, त्यामुळे आधी या लोकांचा जो बॅकलॉग आहे तो क्लिअर करणार आणि मग इतर लोकांवरती लक्ष देणार। ह्या टोमलीला ना कोणीतरी सांगा यार, पुरे कर बाई आता। दर 2 महिन्यांनी नुसती व्ह्यूज कोसळले की जाते उणगायला त्या मुलींना घेऊन। त्या बिचाऱ्या मुलींची एवढी दया येते ना मला, असं वाटते की काय चूक होती त्यांची की त्यांचा जन्म ह्या कैकईच्या पोटी झाला आहे। किती हाल करते यार ही बाई स्वतःच्या पडीक चॅनलला व्ह्यूज यावे म्हणून। ही बाई ना त्या मुलींचा नुसता वापर करते। गेल्या वर्षी पाहिलं ना मंडळी, त्या उडणाऱ्या ड्रेसच्या फोटोशूटसाठी टोमली गेली होती आणि कसं त्या मुलींना वणवण भटकवत होती उन्हातानात। आणि मला तर एक गोष्ट समजत नाही, टोमली तर बिंडो काय माहिती आहे, पण कोळशाला पण अक्कल नाही आहे का? मार स्वतःला हा उच्च शिक्षित बोलतो ना, मग मुलांची एवढी धावपळ होते विनाकारण, ते नाही का याला दिसत? नावापुरते शिकले आहेत वाटते हे काका, आणि नेमकं खरंच हे कुठे कामाला तरी आहेत का, हा एक मोठा प्रश्नच पडलाय मला। टोमलीला ना शायनिंग मारायची जाम घाणेरडी सवय आहे। छोट्यातली छोटी गोष्ट करेल, पण दिखावा असा करेल ना की हिच्याशिवाय ते काम कोणीच करू शकत नाही। आता या काकूंना फिरायला जायचं होतं बघा मंडळी, तेव्हा लास्टला व्हिडिओ एंड करताना शैला आली होती धावत पळत मला हे स्लीपर घालायचे सांगायला, शूज नाही घालायचे आहेत। तेव्हा बनोज काकांनी तिला पट्टी पडवली आणि कन्व्हिन्स केलं की आता शूज घाल, नंतर स्लीपर घाल तू। आणि तेव्हा ती मुलगी निरागसपणे गेली शूज घालायला। तेव्हा पाहिलं का एक गोष्ट, ती बेसमेंट मध्ये न जाता गौतम बुद्धांची मूर्ती ज्या शू रॅक वरती आगाऊ टोमलीने ठेवली आहे ना तिकडे गेली आणि तिकडून शूज काढत होती। ह्याचा अर्थ ह्या टोमल काकू खोटच बोलल्या ना मागे की ते शू रॅक नाही आहे, ऍक्च्युअल मध्ये तर ते शू रॅकच आहे। काय हो टोमल काकू, कधी ना सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही हो, म्हणून मी नेहमी सांगते तुम्हाला की खरं बोला। हो काय मिळतं हो काकू तुम्हाला असा देवाचा अपमान करून, कुठे फेडाली पाप? मंडळी, बनोज काका गाडी चालवत होते आणि टोमलाबाई बाजूला बसली होती, तेव्हा पण जॅकेट पुराण तर सुरूच होतं या टोमलीचं। कालच मी माझ्या पॉडकास्ट मध्ये यावरती बोलली होती, त्यांनी कालचा माझा पॉडकास्ट नसेल ऐकलं तर नक्की ऐका। त्या लहान शैलाला पण पाठांतर करून बोलायला लावलं होतं टोमलीने, एकटीने गाडी चालवली होती, म्हणजे लोकांना वाटायला की बघा टोमली गाडी चालवू शकते। सगळं समजते हो काकू आम्हाला, किती खरं बोलता आणि किती खोटं ते। 150 टोमली आता सगळं एकटीने करत असते। एवढ्या वर्षापासून ही युरोपला राहते, पण कधीच तिच्या मनाला वाटलं नव्हतं की हिने काहीतरी शिकावं, पण आता आपण बोलतो ना एवढ्या दिवसांपासून, त्यामुळे लाज वाटली तिला आणि शिकायचं मनावरती घेतलं, नाहीतरी टोमली ढच राहिली असती या जन्मात। कुठेही जायचं असलं ना मंडळी की ही बाई काय करते माहितीये का, त्या मुलींना झोपवते। म्हणजे कसं, पूर्ण प्रवासात त्या मुली झोपल्या की त्यांना काय भूक नाही लागणार ना, खायला काही त्या मागणार नाही, जे काही त्या मागतील ते या बाईला काय परवडायचं नाही, म्हणून ही बाई मुद्दाम त्यांना झोपून टाकते। काय ते खाताना सारखी चाक 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 करून आवाज करत असते यार, जराही मॅनर्स नाही आहे त्या टोमलीला। लहान मुलांना पण एकदा बोललं तर ते ऐकतात, पण टोमलीला 100 वेळा सांगून पण नाही ऐकणारी बाई। कसं आहे ना टोमलाबाई, किती सुशिक्षित असल्याचा आव आणलास ना तू, तरी पण तुझ्या वागण्या बोलण्यातून अडाणीपणाची झलक दिसतेच आम्हाला। त्यामुळे ना उगाच दिखावेपणा करणं बंद कर।
आता एवढं तू स्वावलंबी असल्याचा दिखावा करतेस ना, पण अगं ते बोलताना करणं काय बंद झालंच नाही आहे तुझं. टोमले, तूच विचार कर ना, कोणती गोष्ट करण्यासाठी जर तू कॉन्फिडंट असती तर तू ते प्रत्येक वाक्यामध्ये करणं टाळलं असतंस. पण नाही, 2-3 इकडून तिकडून शब्द ऐकून येतेस आणि उगाच शायनिंग मारत असतेस. आता या टोमलीला जेवण बनवायचा कंटाळा आला होता म्हणून एकच हिने तो चना भात बनवला होता. हे लोक तिथे खायला थांबले होते, निदान स्वतःसोबत 4 प्लेट्स तरी कॅरी करायच्या होत्या ना. पण नाही, असं वागतायत हे दोघं बिंडोक नवरा बायको जसं काय नवविवाहित जोडपच आहे. एकाच प्लेटमध्ये काय नखऱ्यात खात होते. कोथिंबीर वडी पण पाहिलत का, टोमली एकटीच खात होती. त्या मुलींना देताना पण जीव तुटेपणा करत होती नुसती. या टोमलीला ना एक काम धड जमत नाही, नेहमी नुसती वेंद्र्यासारखीच वागत असते. टोमलाबाई डिनरला गेल्या होत्या, तिकडे नुसतं स्टार्टरच खाऊन आल्या, कारण पूर्ण दाखवलंच नाही त्यांनी, अर्धवटच व्हिडिओ एंड झाला. ऐकलत का मंडळी, ही बजेट ट्रिप आहे हा काकूंची, त्यामुळे काकू थोडा थोडा खर्च करतायत. टोमलाबाई एवढ्या वर्षापासून युरोपमध्ये राहते, पण तिला आता पिठाची गिरणी मिळाली, त्यावरती पण व्हिडिओ बनवायचा काय या टोमलीने सोडला नाही. ती गेली ना मंडळी ही, तरी हिची ही घाणेरडी सवय काय जाणार नाही आहे. हे बघू शकता, ते बघू शकता, हे बघू शकता, ते बघू शकता, पावला पावलावरती नुसतं हिच्या तोंडून एकच वाक्य, हे बघू शकता, ते बघू शकता, हे बघू शकता, ते बघू शकता. अगं टोमले, बस कर ग, बस कर, सगळं काही दिसते आम्हाला. तुझा जो बिनकामाचा नवरा आहे ना, जो व्हिडिओ शूट करत असतो, तो आहे नाही ते आजूबाजूचं सगळं काही दाखवून मोकळा होतो. 15 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये नुसता आपला एकच डायलॉग असतो या टोमलीचा, हे बघू शकता, ते बघू शकता. आता मंडळी, हे लोक शुक्रवारी निघाले होते ना जर्मनीला जायला, सकाळीच गेले होते, 4 तासात पोचले देखील. पण काकू गेल्या होत्या डिनरला 7:30 वाजता आणि मध्येच दुसऱ्या दिवशी जेव्हा या गिरणीचा व्हिडिओ आला त्यात तर 2 मिनिट 44 सेकंडला काकू बोलल्या, आज आहे शुक्रवार. डिनर तर आपण रात्री करतो, मग अचानक काकूंच्या इकडे उजेड कसा काय होता बरं? आणि या तर नॉनस्टॉप 4 तासाचा प्रवास करून आल्या होत्या ना, मध्ये रस्त्यात कुठे थांबल्या देखील नव्हत्या. मग अचानकपणे हा गिरणीचा व्हिडिओ कसा काय बरं आला? मला तर वाटते उलट सुलट व्हिडिओ टाकून काकू परत लोकांची दिशाभूल करू इच्छित आहेत. लहान मुलांविषयी काही बोलू नये, पण मंडळी एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का तुम्ही, त्या मुलींना पण ना हिच्यासारखीच सवय लागली आहे, कुठेही गेलं की हात टाकून खायची. भलेही टेस्ट करायला ठेवलं असेल पण तरी लगेचच खायला सुरू करतात हे लोक. बघ ग बाई टोमले, दुसऱ्यांना टॉन्ट मारण्यापेक्षा ना लेकींकडे जरा स्वतःच्या लक्ष दे. तिकडे शॉप मध्ये कोणतरी बनारसचा आला होता, तर ही लगेच गेली गप्पा मारायला निर्लज्जासारखी. पण तो माणूस हुशार होता, त्याने मस्तच हिला इग्नोर केलं. असंच पाहिजे या बिंडोक बाईला, लाळगोट्यासारखी जाते लगेच त्याच्यासोबत गप्पा मारायला. टोमले, शरमच नाही उरली आहे ग तुझ्याकडे काही. गेली की आपली बत्तीशी दाखवून जाते चोंबडेपणा करायला. टोमलाबाई जेव्हा पण फिरायला जाते ना मंडळी, तेव्हा सगळे उलटे सुलटे व्हिडिओ टाकत असते. तेही गेलं की आपलं ते जोकर सारखा लुक दाखवणं चालूच आहे या बाईचं. कधी सुधारणार आहे काय माहिती ही बाई, हिला का नाही समजत की कोणालाच इंटरेस्ट नाही आहे हिचा तो फालतूचा लुक बघायला. उगाच आपली मूर्खासारखी पोज देऊन उभी राहते आणि आजचा माझा लुक बघा सांगते. आणि कोळशाला तर काय बाबा अक्कलच नाही आहे, नुसता आपला कामधंदे सोडून बायकोच्या मागे मागे व्हिडिओ शूट करत असतो. आता आपण कसं मंडळी कुठेही फिरायला गेलो तर जिकडे गेलो आहे तिकडचा आनंद लुटण्यामध्ये व्यस्त असतो, पण ह्या बाईचं तसं नाही आहे. हिला नुसतं व्हिडिओची पडली असते, मेमरीज जपायच्या असतात हिला. का तर हिला पण चांगलंच माहिती आहे मेमरीज जपण्याचं हे फक्त कारण आहे. मेमरीजच्या नावाखाली हिला तर मस्त डॉलर्स छापायला मिळतायत ना, आणि इन्फॉर्मेशन तर काडीची नसते, नुसती आपली फालतूची बडबडच करत असते ही टोमली. हिच्या ट्रिप वरती बोलण्यासारखं ना अजून पण खूप काही आहे. आता तुम्हीच मला कॉमेंट करून सांगा बघू मंडळी, की उद्या पण मी हिच्यावरतीच पॉडकास्ट करू का? जर तुम्ही हो बोलले तर नक्की मी हिच्यावरतीच उद्या पॉडकास्ट करेन आणि त्या ट्रिप मध्ये अजून हिने काय काय दिवे लावले आहेत त्यावरती बोलीन. पण आजसाठी इथेच थांबते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.